बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात। धुळे जिल्ह्यातील कापडणे गावात शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं 15 जुलै रोजी कापडणे ग्रामपंचायत व प्रशासनास कापडणेकरांना शुद्ध पाणी 15 ऑगस्ट पर्यंत उपलब्ध करून घ्या, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीनं सुरू असलेल्या 9 कोटीच्या शुद्ध पाणी पुरवठा योजनेचे काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी निवेदन सादर केले होते। परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीनं कुठल्याच प्रकारचे ठोस पावलं उचलण्यात आले नसल्यानं कापडणे शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक 16 ऑगस्ट वार शनिवारी पासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। समितीच्या वतीनं जोपर्यंत शुद्ध पाण्यासाठी ठोस उपाययोजना करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी हातात घेतलाय। कापडणे शुद्ध पाणी पुरवठा समितीच्या आंदोलकांमार्फत 16 तारखेला सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर भगवान एकलव्य, ग्रामदैवत भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांना अभिवादन करून आमरण उपोषणाला सुरुवात झाली। 15 जुलै तर 15 ऑगस्ट मोठ्या प्रमाणात अनेक पद्धतीनं आंदोलन करूनही कापडणेकर जनतेला शुद्ध पाणी मिळालंच याची शाश्वती नसल्या कारणानं आंदोलक भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर भांबरे व विशाल शिंदे यांनी अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा अखेर निर्णय घेतला। आमच्या प्रमुख मागण्या एकच आहेत की कापडणे गावाला लवकरात लवकर शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळावं। गावात सुरू असलेल्या महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण मिशनचं काम योग्य व सुरळीत व्हावे। चुकीच्या कामांची चौकशी होऊन संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे, जेणेकरून भविष्यात कुणीही असं गैरकृत्य करणार नाही, त्यांचा योग्य ते शासन व्हावे। सदर आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे व सुरू राहणार। जर यावेळी प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र होण्याचे संकेत आंदोलकांनी दिलेत। सदर आंदोलन प्रसंगी भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर पाटील, विशाल शिंदे व कापडणे गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे। आज आपल्या कापडणे गावामध्ये जे आंदोलन आहे त्या आंदोलनामुळे कापडणे ग्रामपंचायतीला जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर ग्रामपंचायतीने कुठलीही दखल घेतली नाही, सीओ साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही। म्हणून आम्ही कापडणे गावातर्फे मी विशाल शिंदे, भूषण ब्राह्मणे आम्ही 3 लोकांनी अन्नत्याग आंदोलनासाठी उपोषणावर बसलेलो आणि येणाऱ्या जोपर्यंत आमच्या पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसून राहू। मी विशाल पाटील व कापडणे गावातील सर्व ग्रामस्थ आज शुद्ध पाणी पुरवठा संघर्ष समिती यांनी छेडलेल्या 15 जुलै पासून जे आंदोलन केलं होतं, सुरुवात केली होती, त्या आंदोलनाला आज आमरण उपोषण हे नवीन आंदोलन आज सुरुवात करण्यात आलेले आहे। आज लगत कापडणे गावाला 3 कोटी 64 लाख असो, 17 लाखाचे पाणी फिल्टर योजना असो किंवा 20 लाखाची पाण्याची पाईपलाईन योजना असो, आज लगत कुठलीही योजना परिपूर्ण झालेली नाही। तसेच जी सध्या स्थितीला चालू असलेली 9 कोटीची योजना ही सुद्धा निकृष्ट दर्जाच्या दिशेने जात आहे, त्यावर कुणाचंही लक्ष नाही। ज्या लोकप्रतिनिधींनी योजना मंजूर करून आणली अशा प्रकारचे बॅनर लावले, त्यांचा श्रेयवाद घेतला, परंतु त्यांनी त्या योजनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। म्हणून प्रशासनाला जाग यावे, ज्यांनी योजना मंजूर केली, जे हे करायचा प्रयत्न करताय की आम्ही योजना आणली पण ती योजना कुठल्या पद्धतीने कारवाईत होत आहे याकडे सुद्धा त्यांनी लक्ष देण्यात यावे। तसेच कापडणे गावामध्ये कधी शुद्ध पाणी मिळेल ही योजना सुद्धा गुलदस्त्यात जाणार का, त्यासाठी आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।